शेतकऱ्यांसाठीचे आहे। कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्राने मोठा दिलासा दिलाय। केंद्राने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलेले आहे। प्रति टन $550चं किमान निर्यात मूल्य बंधन रद्द करण्यात आलं। कांद्यावरील निर्यात शुल्कात देखील 20% कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्कामध्ये 20% वाढ करण्यात आली आहे। सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 5.5 वरून 27.5%वर आहे। आयात शुल्क वाढीमुळे देशातील सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। दरम्यान केंद्राच्या निर्णयानंतर बाजारामध्ये काय स्थिती असेल या संदर्भात कांदा निर्यातदारांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कांद्याचे निर्यात मूल्य हे हटवलेले असून शुल्क देखील कमी केलेले, याचा शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे। मात्र व्यापाऱ्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कांदा व्यापारी मनीष बोरा आहे। सर, काय सांगणार? खरं तर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, निर्यात मूल्य हटवलेले, शुल्क देखील कमी केलेले, काय याचा फायदा कसा होऊ शकतोय? सर्वात मोठा जो निर्णय गव्हर्नमेंटने काल घेतला एक निर्यातीसाठी युनियनच्या, तर $550 MEP जी होती ती 0 करण्यात आलेली आहे आणि तसेच कांद्यावर जी 40% ड्युटी होती ती 20% करण्यात आलेली आहे। याचा डेफिनेटली फायदा हा शेतकऱ्यांना, निर्यातदारांना आणि ऑल ओव्हर इंडियाच्या ट्रेडला 100% होणार आहे। गव्हर्नमेंटने असेच पॉझिटिव्ह निर्णय कांद्याच्या बाबतीत नेहमी घेत राहावे हीच तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। मागे अजितदादा जेव्हा इथे आले नाशिकमध्ये, त्यांना मी तर प्रत्यक्ष भेटलोच होतो, भरपूर लोकसुद्धा त्यांना भेटले आणि त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर किती मोठ्या प्रमाणात जो फटका आहे किंवा फरक जो इथे पडलेला आहे कांद्याचा नाशिक जिल्ह्यात विशेष करून, तो त्यांनी समजून घेतलेला आहे आणि वारंवार त्यांनी सुद्धा पाठपुरावा करून शासनाकडून हे सगळं काम करून घेतलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे सुद्धा फार फार आभार। आगामी काळामध्ये हा कांद्याच्या दरासंदर्भात आता शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयावरून आमदार रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। त्यांचं ट्विट आपण पाहूयात। कांदा निर्यातीवर असलेल्या किमान निर्यात मूल्याची अट केंद्र सरकारने रद्द केली असली तरी 40% निर्यात शुल्क अद्यापही कायम आहे। केंद्र सरकारने गेल्या वर्षी आधी 40% निर्यात शुल्क लादलं, त्यानंतर किमान निर्यात मूल्याची जुलमी अट टाकून शेतकऱ्यांची कोंडी केली। तेव्हा मात्र एक शब्द न बोलणारे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मुख गिळून गप्प बसले आणि आता केवळ किमान निर्यात शुल्काची अट काढल्यावर केंद्र सरकारचं कौतुक करायला सर्वात पुढे आहेत। एवढा दळभद्रीपणा भाजपचे नेतेच करू शकतात। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40%वरनं 20%वर आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे। आता निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना आणि हरियाणा हे एक बासमती तांदळाचं एक मोठं उत्पादन करणारं राज्य आहे। हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारने हे निर्णय घेतलेले आहेत। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।